हॅलो वॉरियर्स, सगळ्यात पहिल्यांदा तर खूप 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 थँक्यू, कारण वॉरियर ऑफिसर ही फॅमिली आता 2,24,000 सदस्यांची झालेली आहे. आणि एवढा मोठा आनंद यासाठी होतो आहे की 2,23,980 नंतर 2,24,000 होईपर्यंत मला प्रचंड वाट पाहावी लागली आहे. बट फायनली 2,24,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही जो विश्वास माझ्यावरती दाखवताय, वॉरियर ऑफिसरवरती दाखवताय त्याच्यासाठी. सो आजचा जो विषय आहे, एक्झाम जवळ आली आहे आणि आपल्याला आपले जे 7 सब्जेक्ट आहेत, GSचे 6 प्लस मॅथ्स रिझनिंग, हे सगळे सब्जेक्ट आपल्याला रिवाईज करायचे असतात. आणि एक्झाम जवळ आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की सिलेबस फार मोठा आहे, वेळ फार कमी आहे आणि एवढ्या कमी वेळेमध्ये हे माझं सगळं कंप्लीट होईल का. बरं, बरेचसे स्टुडंट असे आहेत ज्यांनी मला मेसेज करून असं सांगितलं की मॅम, वन डे रिव्हिजन बॅच घेणं माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे, कारण प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळी वेगळी फी द्यावी लागते. सो असा काही प्लॅन आहे का की एका दिवसामध्ये मी सेल्फ स्टडी करून सुद्धा माझी रिव्हिजन कंप्लीट करू शकेल. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला एका दिवसामध्ये एक सब्जेक्ट प्रॉपरली रिवाईज करायचं आहे आणि त्याचा आउटपुट पण तुम्हाला चांगलं मिळालं पाहिजे, मग तुम्ही सेल्फ स्टडी करून एका दिवसामध्ये एक सब्जेक्ट कशा पद्धतीने रिवाईज करू शकता. जवळपास 15-16 दिवस आहेत तुमच्या एक्झामला. याचाच अर्थ उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाच्या किमान 2 ते 3 रिव्हिजन ज्या आहेत फायनली त्या करायच्या आहेत. ठीक आहे. आता जेव्हा आपण फायनल रिव्हिजनबद्दल बोलतोय तर मी रीडिंगबद्दल बोलत नाही आहे की तुम्ही परत एकदा पुस्तक घेऊन बसाल आणि अख्खा चॅप्टर जो आहे तो रीड कराल. मी रिव्हिजनबद्दल बोलते. आणि जर तुम्हाला एका दिवसामध्ये एक सब्जेक्ट प्रभावीपणे अगदी प्रॉपरली लक्षात राहील असा आणि त्याच्यातून आलेले प्रश्न तुम्हाला सोडवता येतील अशा पद्धतीने रिवाईज करायचा असेल तर तुमचा डे हा प्रोडक्टिव्ह असायला पाहिजे. मग याच्यासाठी काही बेसिक गोष्टी आहेत. तुमचा दिवस जो आहे ना तो 4 ब्लॉक्समध्ये तुम्हाला डिवाईड करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे दिवसाचे असे 4 पार्ट करायचे आहेत की ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी कराल. एक सब्जेक्ट जर तुम्ही दिवसामध्ये घेत असाल तर 4 ब्लॉक्समध्ये तुम्ही तो कसा रिवाईज कराल. जर तुम्हाला सेल्फ वन डे रिव्हिजन बॅच जी आहे, सेल्फ स्टडीनी वन डे रिव्हिजन बॅच जी आहे ती कंप्लीट करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तर मॉर्निंगचा टाईम, अर्ली मॉर्निंगचा टाईम म्हणेन मी, हा सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्ह असतो. माझ्या बाबतीत तरी तो असतो. जगातल्या कित्येक व्यक्तींच्या बाबतीत अर्ली मॉर्निंग म्हणजे त्यांच्यासाठी बेस्ट प्रोडक्टिव्ह टाईम असतो. तो तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे आणि तो इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला आधी माहिती पाहिजे की उद्या उठल्या उठल्या मला काय करायचं आहे. ठीक आहे. सो तुम्ही कुठलाही एक सब्जेक्ट घेणार आहात. आपण फॉर एक्झाम्पल पॉलिटी हा सब्जेक्ट घेऊयात. तुम्हाला काय करायचं, अर्ली मॉर्निंग मे बी तुम्ही म्हणजे तुमचा जो फर्स्ट ब्लॉक असेल याच्यामध्ये तुम्हाला सकाळी लवकर उठून पहाटेचा जो वेळ आहे, जवळपास 2.5 ते 3 तासाचा वेळ, हा तुम्हाला त्याच्याहीपेक्षा जास्त कदाचित 3-3.5 तासाचा वेळ जो आहे तो तुम्हाला अर्ली मॉर्निंग द्यायचा आहे त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी. मात्र इथे तुम्ही काय करणार आहात, जर तुम्ही पॉलिटीसारखा सब्जेक्ट घेत असाल, हिस्ट्री घेताय, इकॉनॉमिक्स, कुठलाही सब्जेक्ट घेताय, तर या पहिल्या अर्ली मॉर्निंगचा तुमचा जो पहिला ब्लॉक आहे याच्यामध्ये तुम्हाला ते टॉपिक अभ्यासायचे आहेत जे तुलनेने डिफिकल्ट आहेत. म्हणजे एक मिनिट, डिफिकल्ट आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड वाटत आहेत. त्याच्यामध्ये मे बी फॅक्ट थोड्या जास्त आहेत, जसं की काही डेट्स आहेत ज्या परत परत विचारल्या जातात, किंवा काही समित्या आहेत ज्यांचे अध्यक्ष तुम्हाला विचारले जातात, किंवा काही कलम आहेत, अनुच्छेद आहेत याच्यामध्ये राज्यघटनेमधले जे आपल्याला लक्षात ठेवायला कदाचित कठीण जातात. काही घटना दुरुस्ती आहेत ज्या लक्षात ठेवून आपल्याला थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकतं. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या अवघड तर वाटतात पण त्या तितक्याच इम्पॉर्टंट आहेत एक्झामच्या दृष्टीने. तर तुम्हाला काय करायचं, सकाळचा जो वेळ आहे पहाटेचा तो तुम्हाला या टॉपिकसाठी द्यायचा आहे जे तुम्हाला तुलनेने कठीण वाटतात. पण म्हणजे त्याच्यामध्ये फॅक्ट जास्त आहेत, डेटा भरपूर आहे, खूप सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायला कठीण जाऊ शकतात पण एक्झाममध्ये विचारल्या जातात. तर असे चॅप्टर पहिल्यांदा लिस्ट आउट करा, एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असले पाहिजेत. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला माहिती आहे की ठराविक सिलेबसवरती मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात, पण तरीसुद्धा आपला मेंदू आपला ऐकायला तयार नसतो. आपला मेंदू म्हणतो की नाही, पण जर त्या सब्जेक्टवरती, त्या टॉपिकवरती आला तर काय, या पॉईंटवरती आला तर काय. आणि या सगळ्यामध्ये आपण काय करतो, जो इम्पॉर्टंटवाला टॉपिक आहे तो मागे ठेवतो आणि बाकीचे जे टॉपिक आहे जे आपल्याला वाटतं की आपलं प्रेडिक्शन असतं स्वतःचं ते करायला घेतो. तर ही चूक नाही करायची. PYQ मधून तुम्हाला चांगली आयडिया आलेली असते की
कुठले टॉपिक आहेत की ज्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात, कुठले टॉपिक आहेत की जिथे माझे प्रश्न चुकत आहेत, किंवा असे कुठले टॉपिक आहेत की मी आणखी थोडं करणं गरजेचं आहे, असे जे टॉपिक आहेत ते अर्ली मॉर्निंग घ्या. ठीक आहे. साधारणतः तुम्ही 5ला जर उठलात तर 8:30पर्यंत तुमचा फर्स्ट ब्लॉक असायला काहीच हरकत नाही आहे. 3-3.5 तासांचा वेळ तुम्ही देऊ शकता मॉर्निंगला. ठीक आहे. आता हे केल्यानंतर तुमचा ब्रेक होईल, कारण ऑब्व्हियसली तुम्हाला तुमची बाकीची कामं म्हणजे नाश्ता असेल, आंघोळ असेल, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवरून घ्यायच्यात. आता हे केल्यानंतर तुमचा दुसरा ब्लॉक सुरू होईल, जो तुमचा मॉर्निंगचा टाईम असेल. ठीक आहे. बऱ्याच जणांसाठी हा मॉर्निंगचा टाईम उठण्याचा टाईम असतो, आपल्यासाठी तो नाही आहे, आपल्याला अलाउड नाही आहे, बिकॉज आपली एक्झाम खूप जवळ आली आहे जी आपलं फ्युचर डिसाईड करणार आहे. मग आता या वेळेमध्ये साधारणतः जर तुम्ही अगदी 5लाच उठलं असाल तर 9:30ला तुमचा हा ब्लॉक सुरू होईल. तुम्ही 5:30-6च्या दरम्यान उठला असाल तर 10 किंवा 10:30ला तुमचा हा जो सेकंड ब्लॉक आहे हा सुरू होईल. ठीक आहे. तिथून पुढे मग तुम्ही 12:30पर्यंत 12-12:30पर्यंत इझिली अभ्यास करू शकता, अगदी 1 वाजेपर्यंत पण. मग इथे काय करायचं, जे उर्वरित टॉपिक आहेत जे कमी वेळेमध्ये तुमचे रिवाईज होतील पण इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ सांगते, मूलभूत कर्तव्यासारखा टॉपिक आहे. ठीक आहे. आता मला सांगा, हा एकच पेजचा टॉपिक आहे. ठीक आहे. तुम्हाला हा टॉपिक रिवाईज करायला किती वेळ लागेल? काही जण म्हणतील मॅम 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास. एवढा वेळ लागत नाही. का? कारण मला माहिती आहे की मूलभूत कर्तव्यावरती बेसिक प्रश्न काय विचारलेत. आपल्या राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत? आत्ता सध्या टोटल 11 आहेत. मूळ घटनेत होती का? नाही. मग 42वी घटना दुरुस्ती झाली, त्याच्यासाठी एक समिती आलेली होती, सरदार स्वर्णसिंग समिती 1976. त्या समितीने शिफारस केली, त्या समितीने 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली, त्याच्यापैकी 5 स्वीकारली आणि ही काही 5 ॲड केली. अशी करून 10 मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या घटनेमध्ये ॲड करण्यात आली. बरं, हे झालं. मग 11 कुठून आली? कुठला भाग ॲड करण्यात आला? भाग 4A मध्ये कलम 51A हे एकच ॲड करण्यात आलं, ज्याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली. 86वी घटना दुरुस्ती झाली 2002ला. त्या 86व्या घटना दुरुस्तीने आणखी एक 11वं मूलभूत कर्तव्य जे आहे ते ॲड केलं. आता ही कुठली आहेत? ABCDEFGHK इथंपर्यंत. आता ही जी आहेत, तुम्ही जर ट्रिकचा व्हिडिओ पाहिलेला असेल आपल्या प्लेलिस्टमधून किंवा तुम्ही स्वतःची ट्रिक केलेली असेल तर ही 11च्या 11 मूलभूत कर्तव्य तुम्ही काही सेकंड्समध्ये रिवाईज करू शकता, म्हणजे तुम्हाला लगेच आठवतील की ही 11 आहेत. त्याच्यानंतर वर्मा समिती एक आली, त्या वर्मा समितीने आपली काही निरीक्षणं जी आहेत ती नोंदवली. अशी कुठली घटना आहे का की जी मूलभूत कर्तव्य म्हणजे त्यांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत, आपण ती कोणाकडून घेतलेली आहेत? बस एवढे पॉईंट आहेत जे विचारलेले आहेत मूलभूत कर्तव्यांवरती. साधारणतः 2 ते 3 मिनटं, मॅक्झिमम 5 मिनिटांमध्ये मूलभूत कर्तव्यासारखा टॉपिक तुमचा रिवाईज झाला. सेम महान्यायवादी महाधिवक्ता असाच तुमचा हा टॉपिकसुद्धा 2-3 मिनिटांमध्ये रिवाईज होऊ शकतो. काही टॉपिक जे असताना छोटे आहेत बट इम्पॉर्टंट आहेत, कारण त्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारतात. राज्यपालसारखा टॉपिक आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरच्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारून झालेत. मग मला लगेच 153 पासून ते पुढची जी कलमं आहेत ती सगळी आठवत आहेत का? राज्यपालांचा पदावधी यापूर्वी आयोगाने विचारलेला आहे, तर राज्यपालांच्या पदावधीबद्दलच्या तरतुदी मला आठवत आहेत का? राज्यपालांची अर्हता 157, 158 खूप वेळा विचारले, मग ते मला आठवते का? राज्यपालांचे असणारे जे अधिकार आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले ते मला आठवते का? जस्ट बसल्या बसल्या पाहायचं, जे आठवत नाही आहे पुस्तकामध्ये पाहायचं किंवा तुमच्या नोट्समध्ये पाहायचं, दॅट्स इट. क्विकली हे वाले जे टॉपिक आहेत ते या वेळेमध्ये रिवाईज करून घ्या. आता सकाळपासून एवढा अभ्यास केला आहे म्हणजे थकायला तर होईल, आता नाही आहे काही कपॅसिटी. तुम्ही ठरवलं की चला थोड्या वेळासाठी मी टाईमपास करेन, फोन पाहत बसू नका, प्लीज फोन पाहत बसू नका, कारण फोनचा 5 मिनिटांचा ब्रेक कधी अर्ध्या तासाचा कधी 1 तासाचा होतो हे कळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे वेळ अर्धा तासाचा ब्रेक घेतला त्यातही काही गैर नाही आहे, पण अर्धा तास फोन पाहिल्यानंतर पुढच्या मिनिटाला आपली ती मेंटॅलिटी नसते की आपण नवीन काहीतरी अभ्यासायला घेऊ आणि ते आपल्याला समजेल, कारण आपल्याला थकायला होतं. मी याच्यावरून सांगते की सध्या रिसेंटली मी काही हेल्थ इश्यूज फेस करते, तर मला म्हणजे जस्ट रेस्ट करायची होती 1-1.5 तासांसाठी आणि मला असं वाटलं की मी झोपून जाईन, 1-1.5 तासासाठीची मी झोप घेईन की मला बरं वाटेल. मी लोळत पडले, मी फोनवरती एक जस्ट मूवी पाहायला सुरुवात केली. मला असं वाटलं की एक 5-10 मिनिटांमध्ये मला झोप लागेल, पण मला झोप नाही लागली. जवळपास 1.5 तास मी ती मूवी पाहिली असेल मे बी, बट 1.5 तासानंतर जरी मी 1.5 तास फक्त लोळत राहिले अंथरुणावरती तरीसुद्धा 1.5 तासानंतर मला हे जाणवलं की आपण रेस्ट केलेलीच नाही आहे. म्हणजे 1.5 तासानंतर माझं डोकं दुखतच होतं, मला जे बाकीचं पेन जाणवायचं ते सगळं पेन जाणवतच होतं, मला अजिबात रिलॅक्स वाटत नव्हतं. सो हे नॅचरल आहे की जर आपण फोन जास्त वेळ पाहत असो आपल्याला असं वाटतं की आपण ब्रेक घेतला, बट दॅट इज नॉट युअर ब्रेक.
तो त्यावेळेला पण तुमची एनर्जी ड्रेन करतोय तुमचा फोन. त्याच्यामुळे कटाक्षाने फोन बाजूला ठेवा. ठीक आहे. काही इम्पॉर्टंट अपडेट पाहिजे असेल पाहून घ्या, बट थोड्या दिवसांसाठी या 15 दिवसांसाठी फोनपासून दूर राहा. नो फोन कॉल्स, नो मेसेजेस, नो व्हॉट्सअप स्टेटस आणि कुठल्याही प्रकारचे शॉर्ट व्हिडिओज, रील्स तर अजिबात नाही. ठीक आहे. आता इथं तुमचा साधारणतः 1 वाजेपर्यंतचं आपण पकडून चलूयात, 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत तुम्ही हे केलं, तुमचा अभ्यास जो आहे तो केला. इथे तुमच्या लक्षात आलं की आपण काय काय केलं. आता एक ब्रेक घेतला, मे बी तासाभराचा ब्रेक मी पकडते, कारण तुमचं खाणं पिणं सगळं वाम पक्षी वगैरे सगळं झालं. आता जर तुम्ही दुपारी अभ्यासाला बसलात, सध्या ऊन फार जास्त आहे, हा जो तुमचा तिसरा ब्लॉक आहे हा तुम्हाला थोडासा थकवणारा किंवा मे बी सकाळपासूनचा कंटाळा असेल आणि त्याच्यातही वातावरण असं, त्याच्यामुळे तुम्हाला झोप येण्याची दाट शक्यता असते. या ब्रेक नंतर मग काय करायचं, स्वतःला ॲक्टिव्ह ठेवायचं. एकतर जर तुम्ही रेग्युलर तुमचा स्टडी करत असाल तरीही मी तुम्हाला ऑलरेडी सजेस्ट केलं की या वेळेमध्ये मॅथ्स रिझनिंग करायला घ्या, कारण मग थोडी आकडेमोड करावी लागते, तर तुम्ही थोडेसे ॲक्टिव्ह राहतात. या वेळेमध्ये तुमच्याकडे जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन सेट असतील, जे काही सकाळपासून अभ्यासलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स, जे PYQ ही असू शकतात, मोस्टली तर मला असं वाटतं तुम्ही PYQमधूनच जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करा. इथे साधारणतः तुम्ही 1 तासाभराचा वेळ दिलात ना तरी चालेल, आणि त्याच्यानंतर साधारणतः 40-45 मिनिटांसाठी मॅथ्स रिझनिंग करून घ्या. जरी तुम्ही इथे कुठलाही GSचा सब्जेक्ट घेत असाल तरीसुद्धा त्याला स्किप नका करू. ठीक आहे. मॅथ्स रिझनिंग तुम्ही करून घ्या. आता त्याच्यानंतर परत तुमचा चहाचा ब्रेक, थोडा वेळ इकडे तिकडे फिरणं वगैरे, आणि मग तुमचा 4th ब्लॉक येतो संध्याकाळी रात्रीचा. आता ज्यावेळेला हा 3rd ब्लॉक तुम्ही एंड करताय की नाही, त्यावेळेला एक गोष्ट जाणीवपूर्वक आठवणीने करायची. तुम्ही जेवढे पण प्रॅक्टिस क्वेश्चन्स सॉल्व केले, जेवढे पण क्वेश्चन्स सॉल्व केले, त्याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की माझं नेमकं चुकतंय कुठे. म्हणजे समजा मी सकाळपासून एवढा अभ्यास केलेला आहे, मी सकाळी डिफिकल्टवाले टॉपिक पण केले, त्याच्यानंतर मी इम्पॉर्टंट आहेत पण छोटे छोटे टॉपिक आहेत असेही केले, किंवा जे तुलनेने इझी आहेत असे टॉपिक पण केलेत. पण आता मुद्दा हा आहे की मी प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवल्यानंतर माझ्या लक्षात येते की काही ठराविक असा एरिया आहे या सब्जेक्टमधला जिथे माझे काही क्वेश्चन्स चुकत आहेत. सो तो वाला एरिया फाइंड आउट करा. किंवा आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ठराविक टाईपचे क्वेश्चन्स आहेत जिथे माझे मार्क्स जातात. उदाहरणार्थ काही स्टुडंटसाठी 1 लाइनर फॅक्टचे जे प्रश्न येतात तिथे मार्क्स जातात. काही असतात त्यांचे 1 लाइनरमध्ये मार्क्स येतात, मल्टी लाइनरमध्ये मार्क्स जातात. काही असतात ज्यांच्या जोड्या बऱ्याचदा चुकतात, जोडा लावांचे प्रश्न जे आहेत तिथे मार्क्स जातात. सो तुम्हाला हा एरिया फाइंड आउट करायचा आहे की असे कुठल्या टाईपचे प्रश्न आहेत जे माझे चुकत आहेत, किंवा असे कुठले टॉपिक आहेत ज्या टॉपिकमधले माझे प्रश्न चुकत आहेत. आता हे फाइंड आउट केल्यानंतर तुमचं हे महत्त्वाचं काम असेल की जर समजा उदाहरणार्थ मला माहिती की राज्यपाल हा टॉपिक माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यावरती प्रश्न येतात, पण राज्यपालांचे जे हे असतात म्हणजे अधिकार जे असतात त्याच्यामध्ये प्रासंगिक स्वच्छाधिकार आहे आणि त्यांचा स्वच्छाधिकार एक दिलेला आहे, घटनात्मक स्वच्छाधिकार. याच्यामध्ये माझं थोडंसं कन्फ्युजन होतं कारण मला रिसेंटली स्टुडंटनी याच्यावरती खूप प्रश्न विचारले, म्हणून सांगते. जर तुमच्या लक्षात येत असेल की इथे माझे प्रश्न चुकत आहेत, देन इट्स माय ड्युटी की मी जाऊन काय करेन, माझ्या पुस्तकातून किंवा माझ्या नोट्समधून मी एकदा चेक करेन की घटनात्मक स्वच्छाधिकार कुठले आहेत, प्रासंगिक स्वच्छाधिकार कुठले आहेत, नेमका डिफरन्स काय की ज्याच्यामुळे इथे माझं चुकलेलं आहे. जेव्हा तुम्ही हे क्लिअर कराल ना, एक क्लॅरिटी येते की आपण कुठे मागे होतो ते आता आपण कंप्लीट केलं, आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पण वाढतो की आता माझा याच्यावरचा प्रश्न नाही चुकणार. कारण जर तुम्ही ते क्लिअर केलेलं नसेल आणि एक्झाममध्ये जर त्या टॉपिकवरती प्रश्न आला तर हमखास आधी 4-5 वेळा चुकलेलं असताना, चूक लक्षात आलेली असताना सुद्धा एक्झाममध्ये परत एकदा तीच सेम चूक होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जेव्हा पहिल्यांदा प्रॅक्टिस करताना तुमच्या लक्षात आले की चुकले, त्याच वेळेला ते क्लिअर करून घ्या. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मुद्दा येतो शेवटचा ब्लॉक आहे. आता इथे काय करायचं, तुमच्याकडे जेवढे पण तुम्ही काढलेल्या नोट्स असतील त्या नोट्समध्ये काही चार्ट्स तुम्ही तयार करून ठेवलेले असतील, शॉर्ट नोट्स असतील तुमच्या, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्या काही ट्रिक्स असतात ज्या आपण ट्रिक्स लिहून ठेवलेल्या असतात, तरी ट्रिक्सची तुमची नोटबुक असेल. हे जे काही आहे की नाही तुमचं सगळं, जे तुम्ही एक्झामच्या आधी रिवाईज करण्यासाठी, किंवा काही इम्पॉर्टंट फॅक्ट असतात, छोटे छोटे मुद्दे आपण लिहून ठेवलेले असतात कुठेतरी, किंवा अगदी आपल्या नोट्स असतील किंवा बुकमध्ये सुद्धा आपण काही चिट्स ज्या असतात त्या पेस्ट केलेल्या असतात, किंवा जर नोट्स काढलेले असतील तर हेडिंगला वगैरे अशा काही इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा असे तिरक्या लाईनमध्ये वगैरे आपण असे पॉईंट्स लिहून ठेवलेले असतात की जे इम्पॉर्टंट आहेत बट ते आपल्या रेफरन्स बुकमध्ये नाही आहेत, किंवा आयोगाने त्याच्यावरती आधी प्रश्न विचारलेला आहे
किंवा तुम्ही टेस्ट सिरीज ज्यावेळेला घेतलेली असते त्याचं एक्सप्लेनेशन करताना तुमच्या लक्षात आलेलं असतं की हा अशा अँगलनी पण एखादा प्रश्न या टॉपिकवरती बनू शकतो. जेव्हा हे सगळं लक्षात येते, हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे रात्री झोपताना रिवाईज करायच्यात. या पद्धतीने जर गेलात तर तुमची स्वतःची एक 1 डे रिव्हिजन बॅच होईल. तुम्ही सेल्फ स्टडीने एका सब्जेक्टची अख्खी रिव्हिजन कराल. ठीक आहे, एकदा ट्राय करून पहा. एका दिवसासाठी एका सब्जेक्टसाठी ट्राय करा. जर काही प्रॉब्लेम आला तुम्हाला हे फॉलो करताना तर डेफिनेटली कमेंट करून विचारा, त्याच्यावरचं सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन येईन. ठीक आहे, आता एक थोडासा महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे. तो म्हणजे जे काही मी स्वतः माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलेला आहे आणि ऑलमोस्ट 99% MPSC ॲस्पिरंट जे आहेत ते त्यांच्या लाईफमध्ये ही फेस करत असतील आणि ज्याला डील करणं थोडंसं कठीण जातं, कारण मला ते कठीण गेलेलं. खूप स्टुडंट आहेत माझे जे मला डिरेक्टली विचारतात या बाबतीत. ती गोष्ट तुमच्यासोबत बोलते. काय होतं ना, आपण आपल्या लाईफमधल्या बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या सोडून दिलेल्या आहेत फक्त या एका एक्झामसाठी. खूप सगळे असे प्रसंग आहेत जे आपण स्किप केलेत आपल्या लाईफमधून. खूप सगळे असे फंक्शन्स आहेत जे आपण स्किप केलेत आपल्या लाईफमधून केवळ या एका एक्झामसाठी, केवळ आपल्या अभ्यासासाठी. एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जेव्हा तुम्ही परीक्षेच्या अगदी जवळ आलेले आहात त्यावेळेला आपल्या फॅमिलीतले आपले आईवडील असतील, आपला भाऊ बहीण, त्यांना आपली काळजी असते, त्यांची स्वप्न असतात आपल्याकडून, म्हणजे त्यांच्या अपेक्षा असतात आपल्याकडून. त्यांनी काही स्वप्न पाहिलेली असतात. बरेचसे आईवडील असे असतात की ज्यांनी स्वतः स्वप्न पाहिलेली असतात, ती पूर्ण नाही झाली, त्यांना आपल्याकडून अपेक्षा असते. किंवा बरेचसे आईवडील असे असतात की जे स्वतः इतक्या दारिद्र्यात वाढलेले असतात, आयुष्य त्यांनी दारिद्र्यात घालवलेलं असतं की त्यांना असं वाटतं की मी जे भोगले ते माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये, आणि म्हणून ते तुम्हाला म्हणत असतात चांगला अभ्यास कर, रिझल्ट आला पाहिजे. भैया म्हणत असतो बऱ्याचदा आपल्याला की मला तुला अधिकारी झालेलं पाहिजे आहे. बहीण म्हणत असते आपली, आणि त्या लोकांनी पण आपल्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सॅक्रिफाईस केलेल्या असतात. हे एक अपेक्षांचं ओझं जे आपल्यावरती असतं की नाही, ते कुठेतरी म्हणजे आपल्याला इतक्या फ्रस्ट्रेशनमध्ये घेऊन जातं कधी कधी. कारण हे माझ्यासोबत झालं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. एका पॉईंटला असं होतं ना की म्हणजे आपण फक्त अभ्यास करायचा म्हणून बाकी सगळ्या गोष्टींमध्ये इतकी घाई करत असतो. चहा प्यायचा प्रकार इतका घाईमध्ये चहा पितो की मला पुढचे 2 पॉईंट संपवायचे आहेत. म्हणजे कुठली अगदी म्हणजे महत्त्वाची गोष्ट जरी असेल दुसरी, तरीसुद्धा तिथे आपली इतकी घाई होत असते की कधी कधी आपल्या हृदयाची धडधड थांबत नाही. स्पेसिफिकली जर तुम्ही एक आई असाल आणि प्लस तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्ही ऑलरेडी जॉबला आहात आणि तुम्ही अभ्यास करताय, ऑलरेडी तुम्ही एक वडील आहात आणि अभ्यास करताय, तुम्ही एका अशा आईवडिलांचा मुलगा आहात ज्याच्यावरती ऑलरेडी सगळी फॅमिलीची जबाबदारी आहे, किंवा तुम्ही शेतातलं काम करताय. बरेचसे स्टुडंट माझे असे आहेत की कोणी गौंड्याच्या हाताखाली काम करतं, कोणी पेट्रोल पंपवरती काम करतं, कोणी याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये वॉचमन म्हणून काम करतं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने कुठलीही जबाबदारी पार पाडून जर हे करत असाल, अशा वेळेला आपल्याला एक भीती पण सतावत असते की जर नाही झालं तर काय. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या मेंदूमध्ये अशा चालू असतात, एकीकडे अभ्यास, मला माझं अस्तित्व निर्माण करायचं, मला माझं आयुष्य बदलवायचं, ही आपली स्वप्न एका बाजूला असतात, एका बाजूला सगळ्यांच्या अपेक्षा आणि त्याच्यात आपणही स्वतःकडून काही ठेवलेल्या अपेक्षा. ह्या अपेक्षांचं ओझं कधी कधी इतकं जास्त होतं की आपण स्टक होतो, म्हणजे काहीच समजत नाही. एका पॉईंटला असं वाटतं की हे काय चाललं आहे लाईफमध्ये. जर तुम्ही रिलेट करू शकत असाल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की हो मॅम असं होतं आहे. तर सिरियसली सांगते, एक एक ओझं कमी करा. जी सिच्युएशन आहे ना ती एक्सेप्ट करा. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे खूप धावतो. मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की तुम्ही तुमचे प्रयत्न करू नका, तुम्ही तुमचं 100% देऊ नका, तुम्ही तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत डेफिनेटली लढा. पण कधी कधी लाईफमध्ये, मी माझ्या लाईफमध्ये हे फेस केले म्हणून सांगते, कधी कधी लाईफमध्ये एखादी गोष्ट आपल्यासाठी बनलेली नसते, कारण त्याच्यापेक्षा खूप काहीतरी बेटर आपल्यासाठी वाट पाहत असतं. आपल्याला लाईफ रिडायरेक्ट करत असते त्या गोष्टीकडे, पण आपल्या ते लक्षात येत नाही. आणि कधी कधी ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतोय, म्हणजे आता तुम्ही या एक्झामसाठी धडपडताय, याच्यात तुम्ही यशस्वीही होणार असाल, याच्यातून तुम्हाला पोस्टही मिळणार असेल, पण कधी कधी या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण इतके दबून जातो की आपण त्या अपेक्षांचा इतका विचार करत राहतो की इकडे जे आपल्याला 100% द्यायला पाहिजे ते आपण नाही देऊ शकत. त्याच्यामुळे स्वतःच्या अभ्यासाची, स्वतःच्या मेहनतीची आणि त्याच्याहूनही महत्त्वाचं जो येणारा रिझल्ट आहे त्याची जबाबदारी स्वतःवरती घ्या. मी पास झालो, आय एम हॅपी, सगळं काही ठीक आहे. मी नापास झालो, मी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे. मला माहिती आहे माझ्या लाईफमध्ये मला पुढे काय करायचं आहे, जरी मला आत्ता माहिती नसेल,
तरीसुद्धा मला एवढं माहिती आहे की माझी लाईफ अशीच वाया नाही जाणार आहे. मी माझ्या आयुष्यात काहीतरी करून दाखवेन. जर MPSC सारख्या परीक्षेचा अभ्यास करण्याची हिंमत मी दाखवत असेल तर आयुष्यामध्ये कुठल्याही पॉईंटला उभं राहून स्वतःला परत एकदा सिद्ध करण्याची तयारीसुद्धा माझी आहे. हा विश्वास स्वतःला द्या. बाकी जगात कोणालाही तुमच्यावरती विश्वास असो वा नसो. कारण हे खूप वेळा होते, खूप मुलांच्या बाबतीत होते की अपेक्षा, सगळ्यांचे टॉन्टिंग, प्रत्येकाने येऊन आपल्याला ज्ञान देऊन जाणं, ज्याला काहीही समजत नाही, MPSC मधला एमही समजत नाही, तो सुद्धा येऊन आपल्याला लेक्चर देऊन जातोय. आणि एका पॉईंटला आपण इतके फ्रस्ट्रेट होतोय की काय करताय तुम्ही लोक माझ्या आयुष्यात, असा प्रश्न पडतो की तुम्हाला काय घेणं देणं आहे. म्हणजे या पॉईंटला आपण येऊन थांबतोय आणि त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावरती होतोय, त्याचा परिणाम आपल्या परफॉर्मन्सवरती होतोय, त्याचा परिणाम आपल्या रिझल्टवरती होतोय. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की अपयशाला वाली नसतो. तुम्ही यशस्वी झालात ना, 1000 लोक तुमच्या बाजूला येऊन उभे राहणार आहेत आणि म्हणणार आहेत की तुझ्या यशात आमचा वाटा आहे, मला माहिती होतं तू पास होणार. पण ज्यावेळेला तुम्ही स्ट्रगलिंग फेजमध्ये आहात, फार क्वचित लोक असतील जे तुमच्यासोबत ॲक्च्युली असतील, जे तुम्हाला सपोर्ट करत असतील. या दोन्ही कंडिशनमध्ये जास्त अपेक्षा कोणाकडून ठेवू नका आणि स्वतःवरती नसलेल्या, म्हणजे ज्या ॲक्च्युली घेणं गरजेचं नाही त्या अपेक्षांचं ओझं लादून घेऊ नका. तुम्ही माणूस आहात, माणूस म्हणून फ्री जगण्याचा अधिकार तुम्हाला आहे, हे लक्षात असू द्या. पण याचा अर्थ असा नाही की मग मी अगदीच जाऊ दे, काय होईल ते जाईल, या ॲटिट्यूडमध्ये जाऊ नका. मला जे माझं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून मी हा सगळा प्रवास सुरू केला आहे, आत्तापर्यंत एवढी मेहनत घेतली आहे, आत्तापर्यंत एवढा सगळा त्याग केला आहे ना, तर मला तेवढ्याच जिद्दीने ही परीक्षा द्यायची, एवढं डोक्यात ठेवा. मला आशा आहे की मला जे बोलायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीत हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता तुमचा डे 1चा रिव्हिजनचा सब्जेक्ट कुठला असणार आहे हेही कमेंट करून सांगा. आणि तुमचे जे 4 ब्लॉक्स असणार आहेत, जर पॉसिबल झालं तर तुम्ही स्वतःसाठी जो प्लॅन केलेला असेल की मी 4 ब्लॉक्समध्ये असे सब्जेक्ट टॉपिक जे आहेत ते डिवाईड केलेले आहेत, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कदाचित तुमचं जर काही चुकत असेल त्या फॉर्मॅटमध्ये तर दुसरं कोणीतरी तुम्हाला हेल्प करेल किंवा मी तुम्हाला हेल्प करेन, किंवा ज्याला तो प्लॅन करणं कठीण जातं त्याच्यासाठी तो हेल्पफुल राहील. आणि तुमच्याकडे ऑलरेडी तो प्लॅन तयार केलेला असल्यामुळे ज्या दिवशी तुम्ही ॲक्च्युली रिव्हिजन स्टार्ट करणार आहात त्या दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, जी की तुम्ही ॲक्च्युली डे 1 तुमचं उद्या किंवा आजच असायला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तुमचा कमेंटच माझ्यासाठी ते औषध आहे, ते मोटिवेशन आहे, जे पुढचा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला बळ देत असतं. त्यामुळे कमेंट करून नक्की सांगा. काही सजेशन असतील तर ते सुद्धा देऊ शकता. आणि असेच व्हिडिओज आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्यामुळे जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.